साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। केंद्राने केलेला हिट अँड रन रद्द करा, सोलापूर जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनची मागणी। हिट अँड रन ह्या घटनांना तोंड देण्यासाठी कठोर उपाययोजना मागील हेतू आम्ही समजू शकतो, परंतु या प्रास्ताविक कायद्यामध्ये त्रुटी आहेत त्याचा पुनर्विचार करणे आवश्यक आहे। देशाच्या अर्थव्यवस्थेत योगदान देणारे वाहतूक क्षेत्र आणि ट्रक ड्रायव्हर्स कायद्याच्या संभाव्य परिणामाबाबत घाबरलेले आहेत। ड्रायव्हर हा देशाची वाहतूक व्यवस्था सांभाळणारा देशाचा सेवकच आहे। सध्या वाहतूक व्यवसाय 30% ड्रायव्हरच्या कमतरतेचा सामना करत आहे। 10 वर्षाचा तुरुंगवास आणि कठोर दंडाच्या तरतुदीमुळे ड्रायव्हर या व्यवसायात येण्यापासून परावृत्त होऊन ड्रायव्हरची कमतरता मोठ्या प्रमाणात भासेल, वाहतूक व्यवस्था कोलमडून जाईल। सदरच्या कायद्यामध्ये दोष निश्चितच महत्त्वाचा आहे। अशी परिस्थिती जिथे वाहन मागून धडकलेले आहे किंवा दोष वाहन चालकांचा आहे याचा योग्य तपासाशिवाय काही वाहनावर अन्यायकारक आरोप होऊ शकतात। प्रास्ताविक कायदा हा भारताच्या वाहतूक क्षेत्राच्या विरोधात आहे आणि यामुळे देशातील चालक समुदायामध्ये पूर्णतः भीतीचे वातावरण आहे व ते वाहतूक क्षेत्र सोडून जाऊ पाहत आहेत। परिवहन उद्योग असंख्य समस्यांमधून मार्गक्रमण करत आहे। परिवहन उद्योगाच्या दृष्टिकोन लक्षात घेऊन प्रास्ताविक काळा कायदा रद्द करावा की जेणेकरून वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडणार नाही व जनतेला टंचाईचा सामना करावा लागणार नाही याचा विचार आपण गांभीर्याने करावा। आमच्या तीव्र भावना शासन दरबारी मांडाव्यात अशी विनंती सोलापूर जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष उदय चाकोते यांनी समाज माध्यमाशी बोलताना केले। यावेळी सचिव प्रकाश औसेकर, राम गड्डम, युनुस सय्यद, शिवानंद कोनापुरे, बसवराज करजगीकर, सिद्धू मुनाळे, स्वप्नील चाकोते, हुंडेकरी आदी उपस्थित होते। नमस्कार, मी उदय शंकर महादेव चाकोते, सोलापूर जिल्हा मोटर वाहन अध्यक्ष। आज आपल्याला माहीत आहे 27 नोव्हेंबर या दिवशी एक काळा कानून पास झाला। त्याच्यामध्ये एका ॲक्सिडेंटसाठी एका ड्रायव्हरला 10 वर्ष शिक्षा आणि 7 लाख रुपये दंड। सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना माहीत आहे की आज हा देशात 30% ड्रायव्हरची कमतरता आहे आणि हा व्यवसाय आज ठप्प होत जात आहे। अशा ह्या काळा कानून कायद्यामुळं एक ड्रायव्हर आपलं पूर्ण घर 24 तास सोडून घराच्या बाहेर चालतो, पूर्ण जीव हातात घेऊन चालतो। त्या निमित्ताने तिथं त्यांना काय तर झालं आणि त्या हाताने चुका ॲक्सिडेंट झालं, मग तो ड्रायव्हरला त्यांनी सजा केले, पण त्या निमित्ताने त्याचं पूर्ण आयुष्य त्यांनी 10 वर्ष त्याला शिक्षा होईल। त्याचं घरचे जे त्यांच्या घरात मुलं बहिणी आई वडील आहेत त्यांना काना सोडावं लागेल त्यांना। त्यानिमित्त कुठलंही ड्रायव्हर आज काम करायला तयार नाही आहे। आज हा ड्रायव्हर संख्या जवळजवळ घटत आहे आणि अशा निमित्त काळा कानूनमुळं यांना काळमध्ये आपलं माहीत आहे हा भारत देश 70% इकॉनॉमिक हा ट्रान्सपोर्टचा जात आहे, पण असं या इकॉनॉमीत धक्का झाला तर 100% इफेक्ट पूर्ण इकॉनॉमीवर पडणार। म्हणून मी सरकारला निवेदन करतो की हा काळा कानून रद्द करावा आणि जसं ते तसं हा बिल पारित करावा।